अजून ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत. रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यातला दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, 25% यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येवो, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येवो. कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत? कोणीच नाही आहेत. आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे. आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत. पण न यांना परदेशात कोणी विचारलं, न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे. कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे. आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा, मोदीजी आल्यापासनं 2014 पासनं जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला, या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी का जिंकले, तर मोदीजींना पुरुषांपेक्षा 5% मतं महिलांनी जास्त दिले. प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण असतं, कारण महिलांना हे माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण जर कोणी करणार आहे तर ते मोदीजीच या ठिकाणी करणार आहे.